नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवरून संजय राऊतांचं सूचक वक्तव्य. सुप्रीम कोर्टात आज गुरुवारी शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नावावर सुनावणी पार पडणार आहे. या प्रकरणावर काल देखील सुनावणी पार पडली. न्यायालयात ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. काल सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद झाला. त्यानंतर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल. कालच्या युक्तिवादामुळे शिंदे गटात चलबिचल सुरू आहे. त्यांच्यापुढे आता गट भाजपमध्ये विलीन करण्याचा पर्याय उरला आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले, अत्यंत योग्य पद्धती आणि धारदार युक्तिवाद हा ठाकरे सेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केला. विधिमंडळातील आमदारांचा गट फुटला म्हणून मूळ पक्ष फुटल्याचे मानता येणार नाही, हे त्यांनी मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठाला पटवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मी देखील घटनापीठासमोर उभा होतो. अनेक शंका न्यायालयाच्या मनात होत्या, त्यांचं निरसन केलं. एका चिन्हावर निवडून आलेले लोक हे कोणतेही कायद्याचे बंधन न पाळता सत्तेत घुसू लागले तर लोकशाही संविधानाला अर्थ राहणार नाही. त्यामुळे न्यायालयाने पुढे येऊन त्यांच्यावर बंधने घातली पाहिजेत.